हाय गाईज, आज मी चालू साखरपुड्याला. तर माझ्या भावाचा साखरपुडा आहे आज, तर त्याचीच तयारी करते आता. तर काय साडी काढले घालायला, तर त्या ज्वेलरी काय घालू. मग माझ्या बहिणीने कॉल केला, मग तिने सांगितली मीही घालते. मग मी पण ती ज्वेलरी काढली आणि तयारीला सुरुवात केली. तर मी फायनली रेडी झाली आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मग काय आम्ही साखरपुड्याला जायला निघालो. तर आम्ही वैजापूरला पोहोचलो, पण नवरदेवाची गाडी खूपच मागे होती. मग काय आम्ही वेलकम टू वैजापूर. तर त्या स्पॉटवर हे म्हणे चला आपण फोटो काढू म्हणे तिथे. मग आम्ही फोटो काढले, स्टेजचा पण फोटो काढला. मग काय ते म्हणे तुझ्यासाठी गजरे घे म्हणे. मग गजरे घेतले आम्ही. मग काय नवरदेवाची गाडी आली आमच्या मागून. मग नवरदेवाची गाडी आली, आम्ही साखरपुड्याच्या स्पॉटवर पोहोचलो. पण नवरदेवाला गाडीतून उतरल्यावर लगेच साखरपुड्याला बसवलं. मग काय नवरीची पण एंट्री झाली होती. साखरपुडा झाला, साखरपुडा फोडायला घेतला. दोघांनी मिळून साखरपुडा फोडला, एकमेकाला साखरही भरवली. मग काय नवरदेवाचे फोटोशूट चालू होते. मग आम्ही सर्व निघालो तिकडे. आम्ही सर्व दाजी आणि सर्व बहिणी आम्ही उभ्या राहिलो. पण नवरदेवाचं फोटोशूट चालू होतं. मग काय नवरदेवाने नवरीला मोबाईल गिफ्ट केला. मग तो सरप्राईज होता थोडासा, तर मग तिने फोडला तो. मग काय नवरदेव नवरी मिरचीच्या वावरामध्ये फोटोशूट चालू होतं. आम्ही मग जेवण करून बसलो, तर काय लगेच केक कटिंग चालू झाली. मग काय केक कटिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तर घरी निघालो तर चिल्लर पार्टी होती, डबे घेऊन उभी. फायनली आम्ही शिदोरी घेऊन घराकडे निघालो. सो गाईज, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या भावासोबत राहू द्या. थँक्यू, बाय बाय.